आपल्यासोबत आता अतुल भातखळकर आहेत, भाजपचे आमदार. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. सर, नगर परिषदेचा निकाल आता समोर आलेला आहे, काय सांगा? नाही बघा, नगर परिषदेच्या निकालात सर्वदूर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विजय होतोय. मला वाटतं की 15 जानेवारीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार आहे त्याचं प्रतिबिंब आज उमटलेलं आहे आणि त्यामुळे नगर परिषद में भाजपा आई है, अभी मुंबई महानगरपालिका की फॉर्मॅलिटी बाकी है. सर, यामध्ये पण आता म्हणजे लोकसभा बघितली, विधानसभा बघितली, तसंच बिहारचं निवडणूक बघितलं, त्याच्यामध्ये भाजपा मोठा भाऊ राहिलेला आहे आणि यामध्ये पण देखील आपण भाजपला मोठा भाऊ राहिलेला आहे. नाही, भारतीय जनता पार्टीच देशातला प्रमुख पक्ष आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी प्रमुख पक्ष आहे. विधानसभा निवडणुकीत 137 जागा या आम्हाला 149 जागा लढवून 137 जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वदूर महानगरपालिकांमध्ये भाजपा महायुतीचा विजय होणार आहे. तर या निवडणुकीमध्ये देखील विरोधकांकडे मोठी टीका करण्यात आलेली, पैशांचं म्हणजे मोठ्या प्रमाणात वाटले गेले, तसंच दोबार मतदार मोठ्या प्रमाणात केले गेले, असं विरोधकांकडे टीका करण्यात. नाचता येणं अंगण वाकडं अशी विरोधी पक्षांची अवस्था आहे. मी उद्धव ठाकरेंना सांगेन, जरा आत्मपरीक्षण करा. आपला पक्ष पाण्यामध्ये ढेकूळ जसं विरघळतं तसा विरघळत चाललेला आहे. याचा विचार उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी करावा. तर या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये समोरासमोर म्हणजे भाजप आणि शिवसेना समोरासमोर दिसली, काय सांगाल? त्यात काय विशेष आहे? कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी खेळत असताना त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली एकत्र खेळतातच, पण त्याच रणजी स्पर्धेमध्ये एकमेकांच्या समोर खेळतात. त्यामुळे यात काय फार मोठी या निवडणुकीत बूस्ट मिळेल. आता महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत, बूस्टरपेक्षाही जास्त मोठा बूस्ट मिळेल. बूस्टरपेक्षा जास्त हो, किती येतील निवडून? 150 पेक्षा जास्ती महानगरपालिकेमध्ये भाजपा शिवसेना महायुतीच्या जागा निवडून येतील. महापौर भाजपचं भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा महापौर असेल आणि तो मराठी असेल. नक्कीच. आपण या ठिकाणी बघितलं तर जो निकाल समोर आलेला आहे आणि त्यामध्ये देखील मोठा भाऊ भाजपच राहिलेला आहे आणि आता जी महानगरपालिकेची निवडणूक येईल त्यामध्ये महायुतीचाच महापौर राहील, असं वक्तव्य देखील या ठिकाणी अतुल भातखळकर यांनी केलेलं आहे. मनोज, त्यामुळे एकंदरीतच आता एक मोठी अपडेट सध्या समोर येते. प्रणिता,